आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा रे रोडचा केबल स्टेट ब्रिज एका रेकॉर्ड वेळेमध्ये महारेलने पूर्ण केला आणि आज त्याचं लोकार्पण आपण करतोय। महारेलने हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं, पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलने पूर्ण केलं। त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आपण 2016 साली महारेल ही कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं या दृष्टीने महारेलला आपण जबाबदारी दिली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम महारेलने हातामध्ये घेतलं। 32 पूल हे पूर्ण केलेत। याच वर्षी 25 पूल अजून अशा प्रकारचे रेल्वे ओव्हर ब्रिजेस हे महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। मी श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांच्या कामामध्ये गती पण आहे आणि एस्थेटिक्स पण आहेत। काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरून गतिशीलतेनं काम पूर्ण करायचं, क्वालिटीचं काम करायचं आणि त्यासोबत नुसतं एक पूल बांधून टाकला असं न करता तो पूल देखील एक आकर्षणाचं केंद्र असतं। ते आपल्या शहराचं एक प्रकारे मूल्य वाढवणारं अशा प्रकारचं एक वास्तू असते। हा विचार करून त्याच्यामध्ये लाइटिंग असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा एस्थेटिक लुक चांगला असला पाहिजे या दृष्टीनं करायचं काम असेल, हे खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात। आणि म्हणूनच आज टिटवाळ्याचा पूल असेल किंवा रे रोडचा असेल, या दोन्हीचं वैशिष्ट्य आपण इथल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की लवकरच नागपूरमध्येही त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 पूल तयार झालेले आहेत, ज्याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रातल्या विविध भागात करणार आहोत। मुंबईमध्ये अजून पुलांचं काम चाललेलं आहे आणि म्हणूनच मला विश्वास आहे की ही जी गतिशीलता महारेलने मेंटेन केलेली आहे ती अशाच प्रकारे त्यांनी यापुढे देखील मेंटेन करावी। आपल्या सर्वांच्या वतीनं मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुलाचं लोकार्पण झालं आहे असं या ठिकाणी घोषित करतो। आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने महारेलच्या वतीनं श्री राजेश कुमार यांनी आमच्याकडनं सत्कार स्वीकारावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो। जयस्वाल यांचा सत्कार करण्यात येत आहे। जलद गतीने पूर्ण करण्याबद्दल, त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल मी आता महारेलमध्ये अत्यंत यशस्वीपणे आणि रेकॉर्ड स्पीडने ज्यांनी ही सर्व कामं पूर्ण केली ते महारेलचे प्रमुख श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या गतीचा एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे। आणि गतिशीलता काय असते हे दाखवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं। केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी 50-50% भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि श्री राजेश कुमार जयस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं। आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते आहे, कुठे 10 वर्षामध्ये 2 पूल आणि कुठे 1 वर्षामध्ये 25 पूल, हा जो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, जवळपास येत्या काळामध्ये 200 पुलांचं काम आणि अंडरपासेसचं काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे।
आणि निश्चितपणे आपल्या नागपूरमध्ये देखील अनेक कामं ही त्या ठिकाणी ते करताय. त्यामुळे जयस्वालजी तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला आम्ही एक काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही रिकामे झाले असं नाही, तुम्हाला रिकामं राहूच देणार नाही. आमच्याकडे खूप कामं आहेत, ती सगळी कामं आता वेगाने करायची आहेत. लवकरच एक यादी तुम्हाला पाठवतो, त्याच्यावर काम तुम्ही सुरू करा. तुम्ही असंच वेगाने काम करत राहिलात तर तुम्हाला इतकी कामं आम्ही देऊ, कारण आम्हाला वेगानं काम करणारे आणि क्वालिटीने काम करणारे लोक हवे आहेत. तुमच्याकडे वेगही आहे आणि गुणवत्ताही आहे, स्पीडही आहे आणि क्वालिटी आहे. आणि म्हणून महारेलचं काम हे या सगळ्या कामांमध्ये त्याचं वेगळेपण आपल्याला उठून दिसतं. मी पुन्हा एकदा महारेलचं मनापासून अभिनंदन करतो.